चला दोन विनर संघादरम्यान मॅच आहे. शेवटच्या आणि अंतिम ग्रुप मध्ये आपण आहोत, जिकडे ग्रुप सी दोन विनर संघादरम्यान मॅच. JSM बोलिंग समोर ओम साईच्या कल्पक पहिला षटक घेऊन सज्ज होतोय. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, कट केला गेला चेंडूला सिंगलसाठी. पहा धावांचा श्रीगणेश होतोय. इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली टॉप 6 मध्ये दाखल होणार आहे. हरणाऱ्या संघाला एक संधी मिळणार आहे. पुन्हा एकदा कल्पक सज्ज होतोय. मनीष स्ट्राईक हँडला असणार आहे. कट करण्याचा प्रयत्न, कट केला गेला चेंडूला पुन्हा एकदा सिंगलसाठी. पहा मागील मॅच मध्ये ज्या प्रकारचा परफॉर्मन्स केला होता, पूर्णपणे दडपण वाढलं होतं तेजस 11 या संघाचा. अनेक प्रकार त्या मॅच मध्ये बाजी मारली होती ओम साईच्या संघाने. आणि जय साईबा बी या संघासमोर आता 2 हात करत असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. कल्पक पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट करण्याचा प्रयत्न, कट केला गेला पुन्हा एकदा सिंगल. पहा ते करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये येणाऱ्या 5-6 धावा त्या मोमेंटमला कुठपर्यंत शिफ्ट करतात. आता पॉवर प्ले मध्ये काय घडते, या सर्व गोष्टी एकत्रित करणं गरजेचं असणार आहे. 4 मध्ये 4 ही सुरुवात आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला गेले. ओ चांगली फिल्डिंग विघ्नेश, हे तो नामुमकिन आहे. सिंगल आली गेले आणि शेवटचा अंतिम चेंडू आहे, जिकडे कल्पक पुन्हा एकदा सज्ज होतोय. टॅप केले गेले चेंडूला आणि हातामध्ये चेंडू येईपर्यंत 1 रन कंप्लीट. पहिले षटक संपलंय. 6 धावा धावफलकावर. या ऐकूया डीजे आकाशला आणि त्यानंतर बोलूया. पॉवर प्ले घेतला गेलाय. आता या पॉवर प्ले मध्ये पॉवर जनरेट कोणाला करायचं आहे? संदीपच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला बॉल बॅकफुटला गेले. चेंडू अडवलाय. चेंडू अडवता डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहा आता मनोज इंदोलेकर आणि जतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ओ कुठे आहे? लेग स्टंपच्या बाहेर आहे असं आमचे ऑफिशियल पंच सांगतायत आणि वाईट चेंडू घोषित केलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा आता मात्र खेळ झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा दिली गेली ती सिंगलसाठी. पहा 8 मध्ये 8 ही सुरुवात आहे. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. 38 सर्कल मध्ये एक खेळाडू तैनात आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हो चेंडू पुन्हा सिंगल साठी जातोय. पहा जितकी ताकद लावली होती त्या ताकदीला पूर्णपणे बेदून देण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु थोडीशी दिशा वेगळी होती. बॅकफुटवर गेले. ड्राईव्ह केलं चेंडूला. चांगली फिल्डिंग. ऑफसाईड पूर्णपणे पॅक केला गेलं. राहुल परदेशी, विघ्नेश साखलतोडे, मोनू राय. ऑन साइडला राहुल फुलेकर, सोनू आणि धीरज कुरुपे. 38 सर्कल मध्ये कट करण्याचा प्रयत्न, कट केला गेला चेंडूला सिंगलसाठी. 38 सर्कल मध्ये रविकांतला उभा केला. ही ताकद पूर्णपणे ओम साईच्या संघाने लावली गेली आणि या 2 खेळाडूंना खूप मोठं ऍडव्हान्टेज असणार आहे. जतीन आणि मनीष. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, कट केले सिंगलसाठी. 5 षटक संपले. 2-12 धावा धावफलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना साईबा बी संघ ओम साईच्या या संघासमोर. या ऐकूया डीजे आकाशला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. तिसरं षटक मार्गस्थ आहे. राहुल फुलेकर नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल ड्राईव्ह केलं चेंडूला. तिकडे तो दिशा इतका पॅक केलंय ना का आता तिकडून चेंडू ट्रॅव्हल होणं तितकंच सोपं नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली गेली चेंडूला सिंगलसाठी. पहा 13 धावा धावफलकावरती. 2.2 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आता येणारे 11, आता येणारे 10 चेंडू. या 10 चेंडू मध्ये किमान कुठपर्यंत बघतोय साईबाबी संघ. बॅकफुटला गेले. बराच फटका हवेत.
नक्कीरकार जतीन बॅक टू द पॅव्हिलियन. बिग ब्लो गॉन. थँक्यू गौरव फाटकर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. पहा ब्रेक थ्रू येऊन दिलाय. ब्रेक थ्रू आला गेलाय आणि राहुलने ते काम करून दिलं. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता आणि आता तो प्रयत्न कायम सुरू आहे. गौरव फाटकर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहिला बॉल फक्त कट केला गेलाय. कट केलाय आणि चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी. पहा अजून एकही चौकार आलेला नाही. सर्वात खंतीची गोष्ट राहिली गेली. 14 धावा धावपलकावरती 2.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. राहुलच्या हातामध्ये चेंडू आहे. मोठा फटका ऑन साइडला. ओ धीरज है तो नामुमकिन आहे. पाक क्षेत्ररक्षक अशा प्रकारे करतायत की जणू काही चेंडू ट्रॅव्हल होणं आता दडपण वाढल्यासारखं झालं गेलं. शेवटचा अंतिम चेंडू आहे. 14 धावा धावपलकावरती मोठा फटका मारायचा प्रयत्न. टॅप केले चेंडूला आणि सिंगलला गेले. 3 षटकं संपली. 15 धावा धावपलकावर 1 गडी बाद. या ऐकूया डीजे आकाशला. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. वेगनेस साकलतोडे शेवटच्या अंतिम षटकामध्ये आहेत. शेवटचे 5 चेंडू या पहिल्या इनिंगमध्ये. दडपण खूप वाढलंय. इतकं दडपण वाढलं की धावा धावपळ नाहीये. ती सर्वात खंतेची गोष्ट. ओ डायरेक्ट हिट बनता कम्प्लीट. दुसरी धाव्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा कम्प्लीट. पहिल्या मॅच पासून झालं नाही परंतु आता ग्रुप सी मध्ये होतोय. चेक केला जाणार आहे की बॉल टाकून पुढे गेलाय की नाही. डीपी नेटवर्कवर आपण या सर्व गोष्टी पाहणार आहोत की अखेरकार विघ्नेश साकलतोडे ज्यावेळेला चेंडू फेडला होता त्यावेळेला पुढे गेले होते की नाही. त्यासाठी जे थर्ड अंपायरने डीपी नेटवर्कला रेफर केलं गेलंय. इट इज अ बिग ह्यूज मिस्टेक. नो प्लस 2 म्हणजे तब्बल 3 धावा. नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आता जे पहिले 3 षटकामध्ये नाही झालं ते शेवटच्या अंतिम षटकामध्ये होणार आहे. 18 धावा. 3 धावा आल्या त्या चेंडूवर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ मिस झाला गेला. मिस 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 आणि डॉट निर्धाव. पुन्हा एकदा सज्ज होतो विघ्नेश. मोठा फटका. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. पैकी झाली गेले हलूवार पद्धतीने परंतु रनिंग बिटवीन द विकेट वेगवान त्यामुळे सिंगल येते. 3.3 19 धावा धावपलकावरती 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना साईबाबी संघ. पुन्हा एकदा ओ बॅटची एज पाठीमागे पकडलाय. झेल खेळ संपलाय. गौरवचा दुसरा विकेटचा पतन. कान फरहान शेख नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतो. लास्ट 2 बॉल. ओ चांगली फिल्डिंग. आता असं वाटलं होतं चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होता राहिलाय. शेवटचा अंतिम चेंडू आहे. शिवम राय त्या ठिकाणी होते आणि चेंडूला अडवला. नेक्स्ट मॅचचा टॉस. ओ पुन्हा डॉट. चला तेजस 11 आणि जयसिंग बोलिन्स दोन्ही कॅप्टन मुख्य मंचावर आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक. 20 धावा धावपलकर 21 धावांचं टार्गेट सेट केले गेलंय ओम साईच्या या संघासमोर साईबा संघांनी. चला दोन्ही कॅप्टन या.
मुख्य मंचावर या. आपण टॉस करणार आहोत. जयशिम बुलिन्स कॅप्टन या. तेजस सलेमान ऑलरेडी आला गेलाय. चामडी चमकते उन्हात थँक्यू थँक्यू. टॉस साठी या. टॉस झालाय का? झाला गेलाय टॉस. पहा अजून एक गोड व्यक्तिमत्व ज्यांचे या ठिकाणी आगमन झालं. मिहिर गाग एक चांगला व्हिडिओ एडिटर आहे आणि मिहिर गाग सायबा प्रीमियर लीग पासून आला आणि तिकडून जी परंपरा सुरू ठेवले मिहिरनी ती कायम आहे. मिहिर कुठून आला कधी आला कोणालाच ठाऊक नव्हतो, परंतु साहेबापासून जी प्रगती आतापर्यंत त्यांनी त्या व्हिडिओ एडिटर मधून केली ती सर्वांच्या मनाला भावणारी आहे. असं मिहिर गाग. यस मिहिर, वेलकम. आपलं सर्वांचे स्वागत आहे या तेजस बिग बॅश लीग 2025 मध्ये. चला ऑल सेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज होणार का? जतीनच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्राईक एंडला राहुल पुलेकर. पहिला बॉल हलक्या हाताने चेंडूला खेळपट्टीवर ठेवलं गेलंय. वेगाने आलाय, फेकी नाहीये. 1 रन कंप्लीट. धाबांचा श्रीगणेश होतोय. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 धाव धावफलकावर. जतीनच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू आहे. पहा लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज कधी होतं. येणारा डॉट बॉल, त्यामधून सर्वात महत्वाचं म्हणजे पहिलं षटक. जर काय पहिल्या षटकामध्ये 1-2 विकेट आले तर लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज करण्यासाठी अजून मजा येते. त्यामधून सर्वात महत्वाचं म्हणजे दुसरं षटक जे पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रत्येक बॅटरचा प्रयत्न ते पॉवर जनरेट करण्यासाठी असतो. त्यामधून अजून विकेट आले अजून मजा येणार. या सर्व गोष्टी एकत्रित कराव्या लागणार आहेत जर का या लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज बनवायचं असेल तर. पहिल्या 3 मध्ये 3 ही सुरुवात आहे. 21 धावांचा पाठलाग करतोय. जतीनच्या हातामध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा समोर डाऊन टू ग्राउंड. ओ व्हाट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सी मार्ग पार. चौकार. 4 धावा. ऍक्शन रिप्ले देखना बहुत जरूरी. लुक ॲट दॅट स्ट्रोक. कशा प्रकारे त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं. एक्शन रिप्ले देखना बहुत जरूरी है. एक्शन रिप्ले हम इस ओवर के बाद देखेंगे, लेकिन तब तक 4 गेंद और 7 रन अब तक. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय सेगसाठी. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. ओ डाउन टू ग्राउंड. हेलीकॉप्टर. अबे हेलीकॉप्टर. उस सफाले गांव से हम लोग उड़ा के यहाँ पे आए, मैं और मारूंगा. माझी ताकद आहे, ही माझी नजाकत आहे, ही माझी पेशकश आहे आणि ती ताकद आता पूर्णपणे वापरण्याचा प्रयत्न विघ्नेश साकल तोडणे केलाय. पहिलं षटक संपलंय. 9 धावा धावफलकावर. पॉवर प्ले घेतला गेलाय आणि या पॉवर प्ले मध्ये काय इकडून पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न असणार आहे का जयेश चिचूचा. पॉवर जनरेट करावा लागणार आहे. 9 धावा धावफलकावर. ते पहिलं षटक संपलं गेलंय. 38 सर्कल मध्ये एक खेळाडू उभा आहे आणि स्ट्राईक एंडला राहुल पुलेकर. पहिला बॉल हलक्या हातानं कट केलं होतं. चेंडूला पाठवलं सिंगलसाठी. जयेश ठाकूरनं गोलंदाजी मार्कवर. काय इकडून जयेश ठाकूर एखादा ब्रेक थ्रू आणून देईल का? डॉट ब्रेक थ्रूची खऱ्या अर्थाने गरज आहे. 17 मध्ये 10 या इक्वेशनला मॅच येऊन थांबले गेले. पुन्हा एकदा सज्ज होतं. ओ वेगवान चेंडू परंतु ओ फेकी सुद्धा तितक्याच वेगाने झाली. पहा बरंच काही घडलं होतं. फक्त हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्या प्रयत्नामधून पहिला टीम वेगवान चेंडू, दुसरा टीम
हलक्या हाताने ड्राईव्ह. तिसरा अटेम्प्ट वेगवान पैकी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं सिंगलसाठी. पहा दबाव नाहीये, दोन्ही बॅटरला माहित आहे. त्यासाठी या लो स्कोरिंगला धावफलकापर्यंत पोहोचण्याचा दोन्ही बॅटर पुरेपूर प्रयत्न करतोय. इकडून थोडस कमबॅककडे वळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग पैकी झाली. ओ डायरेक्ट हिट बनता कामपीट. आता लगातार 2 चेंडू मध्ये या प्रकारचे मिस होणं. पहा ऍक्शन रिप्ले. हो 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 थोडासा कमी हो राहिला. 13 धाबा धावफलकावर 4 चेंडूचा खेळ झाला. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आली गेली. पहा दबाव नाहीये, सर्वांना माहिती आहे. आता समोर दबाव आला गेला. कदाचित या दबाव करण्यासाठी कुठला प्रयत्न करावा लागणार. त्यासाठी एकच 38 सर्कलमध्ये त्या गाड्या सर्व न्याव्या लागणार आहेत. 17-7. ओ कडक कडक. ओहो व्हॉट अ फील्ड. क्या बात आहे. पहा उलटा फिरून एका हातात चेंडूला पकडणं सोपं नाही, सर्वांना माहित आहे. आणि काय जबरदस्त आहे. पण ऍक्शन रिप्ले देखना बहुत इंटरेस्टिंग हमारे डीपी नेटवर्क पे. पहा कशा प्रकारे पटका, वेगाने पटका एक्झिक्यूट. एका हाताने चेंडूला अडवलं. आता तो त्याचा बॉटम हँड सुद्धा नाहीये, राईट हँडर बॅटर आहे तो. आणि अशा वेळेला तो बॉटम हँडचा वापर करून तो हातामध्ये चेंडूला आणला नाही, त्वरित पैकी केली होती. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 12 मध्ये 6 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. अजूनही विकेट शोधतोय. अटॅक अँड फिल्डिंग लावले गेले. काय या अटॅक अँड फिल्डिंग मध्ये एखादा विकेटची गरज आहे. साहिल पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 12-6 इक्वेशन. ओ विकेटची गरज उशिराने का आली नाही, परंतु आले सर्वात थोडीशी जमीची बाजू आहे. या ऐकूया डीसीला. थँक्यू. पहा विकेट आले, भले उशिराने आले परंतु आले. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. सिद्धार्थ रॉय. साहिल पाटीलने अखेरकार ते विकेट आणून दिले. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला फक्त दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा कायम सुरू आहे. पहिल्या चेंडू पासून या 21 धाबांचा पाठलाग करत असताना जो काही खेळ सुरू होता तो अजूनही सुरू आहे. 1-6. 16 धाबा धावफलकावर 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू सिंगल साठी जातोय. 1-7. 17 धाबा. एक धावेने तितकं धावफलक सुरू आहे आणि फक्त 4 धाब्यांची गरज आहे ह्या मॅच जिंकण्यासाठी. ओ पाठीमागे चेंडू निघून गेला. बीट केलं होतं आणि ऋषीला बीट करत असताना चेंडू पाठीमागे निघून गेला होता. काय मॅच चौकाराने फिनिश, सिंगलने का ब्रेक थ्रू येईल. ओ मॅच कुठे चौकाराने फिनिश. यस मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय. ग्रुप सी मधून दुसरा संघ, पहिला संघ जो टॉप 6 मध्ये दाखल होतोय त्या संघाचं नाव आहे ओम साई इच्छा. हॅड लक बाय साईबाबी. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला गेलाय आणि त्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराकडे बोलूया. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. Man of the match, player of the match. Who goes?